रायगड जिल्ह्यामधील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती मिळणार। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अत्याधुनिक हवामान केंद्र उभारणार। सर्व केंद्र स्वयंचलित असून 24 तास हवामानाचे निरीक्षण केले जाणार। लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 5,800 पर्यंत भाव। सरकारच्या हमीभाव केंद्रापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान, त्यामुळे हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी थांबली। अमरावतीमध्ये 97,000 शेतकरी फार्मर आयडी पासून दूर, तर 81% शेतकऱ्यांच्या नोंदणी पूर्ण। 5 लाख शेतकऱ्यांपैकी 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवला। भंडाऱ्यामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढलं नसल्यानं शेतकऱ्यांचं धान पडून संतप्त शेतकऱ्यांचा लाखांदूर तहसील कार्यालयाच्या समोर फटाके फोडे आंदोलन। फटाके फोडून सरकारला आता तरी जाग येईल अशी आशा असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। मालेगावसह नाशिकमध्ये टरबूज पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल। कांदा मका पिकाला दर नसल्यानं शेतकऱ्यांकडून टरबूज लागवड। कमी दिवसात येणारं पीक असल्यानं शेतकऱ्यांनी टरबूजला पसंती दिल्याची माहिती। अक्कलकुवातील बैल बाजारामध्ये पहिल्याच दिवशी 1 कोटीची विक्रमी उलाढाल। 10,000 पेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल। पहिल्या दिवशी 3,000 बैलांची विक्री, तर खिल्लारी नागोरी स्थानिक प्रजातीच्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी। पुण्यात एकाच दिवसामध्ये 3ही ऋतूंचा अनुभव। काही दिवसांपासून शहरामध्ये किमान आणि कमाल तापमानामध्ये किंचित घट, तर पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 2 तलाठ्यांसह 2 एजंट जेरबंद। जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। आतापर्यंत अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्याप्रकरणी 31 आरोपींना अटक। धैर्यशील मोहिते पाटलांचा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा। 2009 आधी बाहेरचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे निधी मिळायचा। निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर, धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। जळगावच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळेंचं नाव निश्चित। शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार। महापौर उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला। कल्याण डोंबिवली महापौर उपमहापौरांचं दालन अपूर्णच। काम सुरू असलेल्या कार्यालयामध्येच बसण्याची वेळ। कल्याण डोंबिवली महापौर उपमहापौर कार्यालयाचं काम अजूनही सुरू। वेळेमध्ये काम पूर्ण न झाल्यानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। ठाण्यामध्ये महापौर उपमहापौर पदासाठी महापालिकेमध्ये जय्यत तयारी। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार। महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौरपदी कृष्णा पाटील असणार। उपमुख्यमंत्र्यांचा बॅनर लावत जय्यत तयारी। कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड जाहीर। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल, तर उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड। उल्हासनगरच्या महापौरपदी अश्विनी निकमांची बिनविरोध निवड। शिंदेच्या शिवसेनेच्या अश्विनी निकम उल्हासनगरच्या महापौरपदी। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून 2 इच्छुकांचे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। विलास शिंदे आणि प्रवीण तिदमेंचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल। अजय बोरसेंसह नाशिक पालिकेमध्ये एकत्र येऊन अर्ज दाखल केला। रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का। माणगाव पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या माजी सभापती शकुंतला टेंभेंसह विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। परभणीमध्ये वंचितच्या वतीनं 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये। या सर्व 24 उमेदवारांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकरांच्या सभा। आज परभणीच्या पेडगाव आणि झरी सर्कलमध्ये सुजात आंबेडकरांच्या 2 सभा संपन्न। नागपूर पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। अतिक्रमणाच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। जळगावमधील शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयामधील विद्यार्थिनीनं काढलं अजित पवारांचं स्केच काढत अजितदादांना वाहिली श्रद्धांजली। पुण्यातील कात्रज नवीन बोगदा नवले पूल लेन बंद। पुढील 3 दिवस दररोज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास तिन्ही मार्गिका लेन बंद। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाची माहिती। गोंदियामध्ये सीतेपार आमगाव मार्गाच्या दुरुस्तीसाठी नागरिक रस्त्यावर। सीतेपार आमगाव मार्गावर नागरिकांचा चक्काजाम। वारंवार निवेदनं देऊनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुक्ताईनगरच्या मोरझिरा ते धामणगाव जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था। पुलाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मनस्ताप। सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाची उंची वाढवून आणि दुरुस्ती करण्याची मागणी। अहेरीतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकणवालांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त। न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेली मुदत संपताच मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशासनाची कारवाई। बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून लोणार सरोवराची पाणी लिफ्टिंग करून जलपातळी नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना। लोणार सरोवरातील वाढती जलपातळी चिंतेचा विषय।
नंदुरबार नगरपालिकेच्या थकीत मालमत्ता धारकांचा 2% शास्ती तर शास्ती माफीचा प्रस्ताव देत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती. भंडाऱ्याच्या महसूल विभागामध्ये 7 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. 22 पैकी 7 कर्मचाऱ्यांची टक्केवारी 40 पेक्षा कमी. नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू दाखले तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पोलीस आणि एलसीबीची मोठी कारवाई. 5 जणांना अटक. सायबर कॅफेमधून जन्ममृत्यूची बनावट प्रमाणपत्र बनवल्याचं उघड. बीडमध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयामधील सहकार अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात अटक. पतसंस्थेच्या तक्रारीमध्ये सहकार्य करण्यासाठी लाच घेताना संतोष भंडारीला अटक. भिवंडी शहरातील टेमघर गोविंदनगर भागामध्ये तानसाची पाईपलाईन फुटली. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. भिवंडी शहरातील बहुतांश भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. बीडच्या बाळापूरमध्ये फिरंगी आई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती दंगल संपन्न. विजय पैलवानाचा बक्षीस म्हणून मिळाली बुलेट. मंत्री प्रताप सरनाईकांकडून व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताबाई आणि सांगदेव महाराजांच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं प्रशासकीय बैठक संपन्न. बैठकीला आमदार चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती. शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची झीज झाल्याच्या चर्चांवर तज्ज्ञांचा अहवाल. साईबाबांच्या मूर्तीला सध्या कोणताही धोका नसल्याचा अहवालामधून निष्कर्ष. मूर्ती सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये असल्याचं अहवालामधून स्पष्ट. पंढरपुरात दर्शन मंडप स्कायवॉक अडचणीत येण्याची शक्यता. दर्शन मंडप उभारला जाणार ती जागा पूर्ण पूर नियंत्रण रेषेमध्ये. त्यामुळे दर्शन मंडप आणि स्कायवॉकला नगरपालिका प्रशासन परवानगी देणार का याकडे लक्ष. हिंगोलीत 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपीमुक्त हिंगोली अभियान राबवण्यात येणार. 10वीच्या 54 केंद्रांपैकी 4 तर 12वीच्या 39 केंद्रांपैकी 7 परीक्षा केंद्र संवेदनशील. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. जळगावमध्ये शासकीय जागेवर बेकायदेशीररित्या बांधलेला संतोषी माता हॉल सील. इंडोर गेम्सऐवजी मंगल कार्यालय सुरू केल्यानं प्रशासनाची कारवाई. नागपुरातील तेलकामठी गावामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार. 3 अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस. अत्याचाराचं मोबाईलवर चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सावनेर पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नांदेडमध्ये निवडणुकीमध्ये तिसऱ्या अपत्याची अडचण होईल म्हणून पोटच्या मुलीला संपवलं. पित्यानं जुळ्या मुलींपैकी एका मुलीचा जीव घेतला. आरोपी पांडुरंग कोंडामंगलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपुरातील नेत्ररोग विभागामधील निवासी डॉक्टरची आत्महत्या. शहरातील गणेशपेठ बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. गणेशपेठ पोलिसांकडून तपास सुरू.